तर जनतेचे प्रत्यक्ष प्रतिनिधी देशाच्या पार्लमेंटमध्ये असतील. देशाची जी राज्यव्यवस्था आहे ती कशी चालावी यासाठी देशाचं संविधान असेल. जनतेचे प्रत्यक्ष प्रतिनिधी संसदेमध्ये जातील आणि ते देशासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतील, कायदे तयार करतील. आता हे जनप्रतिनिधी 5 वर्षासाठी असतील. 5 वर्षानंतर जर हे प्रतिनिधी जनतेतनं आले नाही तर मग नवीन जनप्रतिनिधींना परत जी मागील 5 वर्षामध्ये कामं मंजूर झाली किंवा एक्झिक्यूट होणं सुरू आहेत ती जर बंद पडली तर नुकसान होईल. आणि म्हणून एकीकडे निर्णय घेणारी, कायदा करणारी पदाधिकाऱ्यांची असलेली लोकशाहीची व्यवस्था, ज्याला आपण संसद किंवा पार्लमेंट किंवा कायदेमंडळ म्हणू, आणि या घेतलेल्या निर्णयांचं इम्प्लिमेंटेशन करणारी वेगळी व्यवस्था. मग या व्यवस्थेसाठी भारतीय संविधानाचं 315व्या कलमानुसार देशामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्यांमध्ये राज्य लोकसेवा आयोग गठीत करण्याचा निर्णय झाला. आता देशाचा जो केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, ज्याला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणायचं, तर या युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून देशांचे ज्या सुविधा आणि सार्वजनिक सुधारणा आहेत, ज्या डेव्हलप करायच्या आहेत, किंवा कायद्याचं व सुव्यवस्थेचं राज्य किंवा देश चालवायचा आहे, महसूल संकलन करायचं आहे, लोकांना ज्या सार्वजनिक गरजा आहेत, रस्ते आहे, पाणी आहे, हेल्थ आहे, याचा विकास करायचा आहे, तर यासाठी जी व्यवस्था असेल, या व्यवस्थेसाठी कॅडर बेस अधिकारी असतील, ज्यामध्ये IAS असेल, सामान्य प्रशासनासाठी, कायदा व सुव्यवस्थेसाठी IPS असेल, लोक सार्वजनिक सुविधांचा वापर करतील, आपला उद्योग व्यवसाय डेव्हलप करतील, त्या मोबदल्यात त्यांनी टॅक्स दिला पाहिजे, कर दिला पाहिजे. यासाठी कर संकलन व्यवस्थेचं सुव्यवस्थापन करण्यासाठी IRS असेल. हे जे कॅडर्स आहेत, या कॅडरचे ऑफिसर्स UPSC कडनं सिलेक्ट होतील. आता कल्पना करा, एखादा गुजरातचा अधिकारी जर मणिपूर कॅडर्स मध्ये जॉईन होत असेल तर मणिपूरची भाषा त्याला येणार नाही, म्हणजे जनतेशी प्रत्यक्ष संवाद जर होऊ शकला नाही तर मग मात्र जनतेचे प्रश्न लक्षात घेता आले नाही तर अडचण निर्माण होऊ शकते. आणि म्हणून प्रत्येक राज्यासाठी राज्य लोकसेवा आयोग गठीत झाला. तर त्याच राज्य लोकसेवा आयोगा अंतर्गत म्हणजे MPSC अंतर्गत आपण सर्व तयारी करू इच्छित आहात. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचे की MPSC मार्फत जे अधिकारी सिलेक्ट होणार आहे याचं प्रामुख्यानं काम काय, तर जसं केंद्रामध्ये संसद आहे तसं राज्यामध्ये राज्याचं कायदेमंडळ आहे, ज्यामध्ये विधानसभा व विधान परिषद. विधानसभेमध्ये जे आमदार आहे, ज्याला मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं आपण म्हणू, MLA, किंवा विधान परिषदेचे जे MLC आहे, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, यांचं काम काय, तर जनतेचे प्रश्न सभागृहामध्ये मांडायचे. जनतेला धरणाची गरज आहे, रस्त्याची गरज आहे, हेल्थ सेंटरची गरज आहे, शाळेची गरज आहे, किंवा इतर ज्या अडचणी आहेत त्या सर्व सभागृहात मांडल्या जातील. त्याचा कायदा तयार होईल व त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे जिल्हा प्रशासनाकडे, स्थानिक प्रशासनाकडे पाठवलं जाईल. तर जसं मी आत्ताच आपल्याला सांगितलं की UPSC कडनं जे वर्ग 1 चे सुपर क्लासवर अधिकारी आहे, हे सार्वजनिक ज्या सुविधा किंवा सुधारणांचे आपले जे डिपार्टमेंट आहे, मग जिल्हा प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, किंवा महसूल संकलनाच्या संदर्भामध्ये राजस्व विभाग असेल, वन विभाग असेल, या संपूर्ण ठिकाणी हे सर्व अधिकारी असतील. दुसरे जे अधिकारी जे डायरेक्ट फील्डवर जाऊन काम करतील, ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, ज्यामध्ये डेप्टी CO, DYSP, त्यानंतर ACST, तहसीलदार, BDO, नायब तहसीलदार, असे संपूर्ण जे अधिकारी असतील, हे सर्व अधिकारी काय काम करतील, प्रामुख्यानं काम काय, तर सगळ्यात महत्वाचं, देशाचा किंवा राज्याचा विकास करायचा असेल तर महसूल संकलन व्यवस्थित झालं पाहिजे, एक. नंबर 2, जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे व जीविताची व मालमत्तेचं सुद्धा रक्षण झालं पाहिजे. तिसरं, लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे, ज्या सुविधा लोक स्वतः तयार करू शकत नाही. एखादा व्यक्ती मी ठरवलं की मी माझा स्वतःचा रस्ता तयार करू शकतो, तर तो शक्य नाही. किंवा हेल्थच्या सगळ्या सुविधा असेल, एज्युकेशनच्या सुविधा असेल, तर ह्या सार्वजनिक लोकांच्या, समाजाच्या किंवा पर्यायानं देशाच्या विकासाच्या ज्या योजना आहेत लोककल्याणाच्या, हे करण्याचं काम केंद्र
राज्य शासनाचं असतं. आणि म्हणून राज्याकडनं येणारे ज्या सुधारणा आहेत किंवा जे कायदे आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन स्थानिक पातळीवर करण्याचं काम राज्य प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना करावं लागतं. आणि म्हणून आपण ज्या पदावर जाण्याचा विचार करत आहात राज्यसेवेच्या माध्यमातून, हे पद त्यातल्या त्यात अत्यंत महत्वाचं पद आहे, ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की मला माझ्या जीवनामध्ये एक सन्मानाची पोस्ट जागा मिळाली पाहिजे. दोन, मी माझ्या जीवनामध्ये काम करत असताना 100% काम मी माझ्यासाठीच करेल. मला स्वतःसाठी माझ्या सुविधा डेव्हलप करायच्या. परंतु शिक्षण घेतल्यावर आपल्याला असं हे लक्षात येतं की 100% किमान 1 किंवा 2% आपण लोकांसाठी पण केलं पाहिजे. मग वैयक्तिक पातळीवर हे करताना कदाचित मर्यादा पडू शकतात, परंतु ज्या वेळेला आपण शासनाच्या सेवेमध्ये जातो तिथे आपल्या ज्या वैयक्तिक गरजा असतात ते शासन स्वतःच पूर्ण करतं. म्हणजे तुम्हाला उत्तम वेतन, तुम्हाला निवासासाठी चांगला मोठा बंगलो, त्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी 4 व्हीलर कार असेल, तुम्ही अत्यंत महत्वाच्या पदावर आहात तर तुम्हाला अंगरक्षक म्हणून गार्ड असेल. तर ह्या सर्व सुविधा आपल्याला ज्या पुरवल्या जातात त्याच्या मागे हेतू हाच आहे की तुम्हाला वैयक्तिक जीवनाच्या ज्या सामान्यतः गरजा आहेत त्या गरजांकडे लक्ष द्यायची गरज पडायला नको. आणि आपण सर्वजण जे अधिकारी म्हणून जॉईन व्हाल ते शासनाच्या एकूण प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करू शकाल. तर आपण जे आज विद्यार्थी या सत्राला जॉईन आहेत या सगळ्यांची इच्छा आहे की राज्यसेवेतनं डेप्युटी कलेक्टर, डेप्टी सीओ या पोस्ट काढायच्या आहेत. तर आता सगळ्यांची ही इच्छा आहे, कल्पना आहे, वेगवेगळ्या माध्यमातून अशा इच्छा आपल्या तयार होतात. काही तुम्ही आर्टिकल वाचले असतील, कुणाचे व्हिडिओ ऐकले असतील, एखाद्या यशवंताचा सत्कार बघितला असेल आणि आज आपण एक पहिलं चरण टाकतोय की आपल्याला आता यातून पोस्ट काढायची आहे. तर पहिल्या एका 3-4 मिनिटांमध्ये मी असं गृहीत धरतो की आजचं जे सत्र तुम्ही जॉईन केलेलं आहे तुम्ही सगळ्यांना तुम्हाला सिलेबस माहिती आहे, परंतु तरी सुद्धा एक ओव्हरलुक त्याचा व्हावा यासाठी आपण पुढे जाणार आहोत. पुढे जाण्याआधी सगळ्यात महत्वाचं काय जर आजच्या सत्राचं असेल तर ते आहे प्लॅनिंग, नियोजन. आपलं जर नियोजन नसेल तर विद्यार्थ्यांना जे जॉईन आहेत त्यांना सगळ्यांना सूचना आहे की आपला व्हिडिओ किंवा ऑडिओ आपण कृपया ऑन करू नका, त्यामुळे तुमचं नेट पण लवकर संपून जाईल आणि इथे मध्ये मध्ये आपला जो क्लास आहे त्याला पण डिस्टर्बन्स येतात. तर आपण त्याची काळजी घ्या. थँक्यू. तर सगळ्यात महत्वाचं काय या मुद्द्यावर आपण बोलत होतो आणि ते म्हणजे जीवनात आपल्याला एखादी पोस्ट काढायची असेल किंवा आपण म्हणतो की टू गेट सक्सेस इन एव्हरी वे ऑफ लाईफ, असं जरी आपलं एकूण ध्येय असेल की जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये मला माझं यश मिळवायचं आहे, तर त्याच्या मुळाशी जर बेस किंवा फाउंडेशन काय असेल तर ते असतं तुमचं नियोजन त्याच्या मागे कसं आहे, तुमची पॉलिसी त्यामागे कशी आहे, की तुम्ही कशा पद्धतीनं या परीक्षेच्या किंवा एकूणच तुमच्या ठरलेल्या ध्येयाच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही काम करता. तर असं बोललं जातं इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. या 2 वाक्यात म्हणजे मुख्यतः एक वाक्यामध्ये असलेले 2 सेक्शन आहे. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ठरवलेल्या ध्येयाप्रती किंवा कामाप्रती नियोजन करण्यामध्ये अपयशी झाला, फेल झाला, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही इनडायरेक्टली अपयशी होण्याचंच नियोजन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या मुळाशी आहे नियोजन. तर आपल्याला राज्यसेवेकडे जात असताना सगळ्यात पहिलं हे लक्षात घ्यायचंय की या परीक्षेचं स्वरूप काय आहे, या परीक्षेला गुण कसे असतात. म्हणजे गुण कसे असतात हे कळलं तर आपल्याला हे कळेल की कोणत्या घटकाला आपण किती वेळ दिला पाहिजे. म्हणजे ओके. आणि म्हणून आपण एक गो थ्रू सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नला अगदी अवघ्या 3 ते 4 मिनिटात फक्त समजून घेऊ आणि त्यानंतर नियोजनाचं जे आपलं मुख्य आजचं लेक्चर आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. तर मी आपल्याला याचा कंटेंट इथे शेअर करतोय सो दॅट तुम्हाला व्यवस्थित सगळ्यांना लक्षात येऊ शकेल. आय होप तुम्हाला हे दिसतंय सगळ्यांना.
तर हे सगळी पदं आहे एमपीएससी अंतर्गत असलेल्या राज्यसेवे या परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, तहसीलदार, महाराष्ट्र वित्त व लेखा ज्यामध्ये महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस, गट विकास अधिकारी आणि ही पुढची आपली महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा आहे ज्याबद्दल आपण पुढच्या लेक्चर मध्ये बोलणार आहोत. आज या पदांबद्दल आपण माहिती बघणार आहोत. या राज्यसेवेअंतर्गत ही पदं जी आहेत ती प्रामुख्याने भरली जातात ज्यामध्ये राज्यसेवा परीक्षेअंतर्गत उपजिल्हाधिकारी हे जे पद आहे या पदापासून तर खाली इकडे प्रशासकीय संशोधन अधिकारी म्हणजे प्रामुख्याने 27 पदं या परीक्षेद्वारा भरले जातात. त्यापैकी तुमचं टार्गेट कुठलंही असू शकतं. कुणाचं डीवायएसपी असेल, कुणाचं एसी एसटी असेल. आता ह्या सगळ्यांच्याच काही एकदाच परीक्षा निघत नाही की बाबा हे सगळे 27चे 27 पदं काही एकाच वेळेला भरले जातील अशातला भाग नाही आहे. तर वेगवेगळ्या वेळेला जशी जशी शासनाची रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीनं हे पदं निघतात. आता पुढे आपण जाऊया. पदं कोणती निघतात हे तुमच्या लक्षात आलं. पुढची पीपीटी आता एमपीएससी या परीक्षेचं जे स्वरूप आहे यामध्ये प्रामुख्याने 3 टप्पे आहे. पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे आणि त्यानंतर मुलाखत आहे. आपण इथे बघतोय की पूर्व परीक्षेला इथे आपल्याला जे गुण आहेत ते 400 गुण आहेत. मुख्य परीक्षेला एकूण 800 गुण आहेत. त्यानंतर मुलाखतीला 100 गुण आहेत. तर इथे आपल्या लक्षात येत आहे आपल्याला हे लक्षात घ्यायचं की ह्या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे. फक्त मुख्य परीक्षेतला पेपर 1 जो आहे तो एक थेरॉटिकल आहे. उर्वरित सर्व पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. आपण पुढे त्या सगळ्या बाबींकडे बघू. ओपन संवर्गातला जर विद्यार्थी असेल तर त्याला 19 ते 38 हा वयोमर्यादेचा एक गट आहे. आता 38 वर्ष म्हणजे पर्याप्त झाली. एवढ्या वर्ष काही आपल्याला प्रिपरेशन करायचे नसते. म्हणजे कोणी असेल आता की ज्याचं प्रायव्हेट किंवा वैयक्तिक असं काही आत्ताच्या असलेल्या कामामध्ये अडचणी आल्यामुळे तो 38व्या वर्षी अभ्यासाला आला असेल तर त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाहीये. तुम्ही मनात आणलं तर 38व्या वर्षी ही पोस्ट काढू शकता. डिपेंड की तुम्ही किती सिरियसली किती गांभीर्यानं या पदांकडे बघता. आता ज्या रिझर्वेशन कॅटेगरी आहेत आपल्या सगळ्या म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, विजेए, एनटी, बीसीडी या सगळ्यांना 5 वर्ष शिथिल आहे. म्हणजे 38 + 5 43 वर्षापर्यंत तो देऊ शकतो. एखादा दिव्यांग किंवा विशेष गरजा असलेला विद्यार्थी असेल तर त्याला 45 वर्षापर्यंत देता येते. अनाथ असेल 43 वर्षापर्यंत. ठीक आहे. आता शैक्षणिक पात्रता काय तर कुठल्याही विद्यापीठाची एक पदवी आपल्याला असणं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही माहिती असेल की जस्ट आपण त्याच्यातनं गो थ्रू गेलं पाहिजे. त्यानंतर आता या वर्षापासून अटेम्प्ट चालू केलेत. ओपनला 6 आहेत. ओबीसी आणि अदर ज्या आपल्या बॅकवर्ड कॅटेगरीज आहेत त्याच्यासाठी 9 अटेम्प्ट आहेत. एससी एसटी ला लिमिट नाही आहे परंतु वयोमर्यादेची लिमिट आहे हे लक्षात घ्यावं. हे साधारणतः युपीएससी प्रमाणे करण्यात आलेलं आहे. आणि खाली जे निगेटिव्ह मार्किंग आहे ती 25% म्हणजे साधारणतः 1/4 आपण असं म्हणू. 4 चुकीचे प्रश्न सोडवले एक बरोबरचा जो आहे तो मायनस होणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता लाईव्ह क्लास राज्यसेवा जी पूर्व परीक्षा आहे त्याच्या स्वरूपाकडे आपण येऊ. या स्वरूपामध्ये हा जो पहिला पेपर आहे यामध्ये 100 प्रश्न आहे 200 मार्काला 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा वेळ आपल्याला आहे. पदवी लेवल याला आहे. परीक्षेमध्ये पेपरचं स्वरूप मराठी व इंग्रजी म्हणजे प्रश्न हा आधी मराठीत विचारला जाईल त्यानंतर तो इंग्रजीमध्ये विचारला. त्यानंतर हे जे पेपर आहेत हे ऑब्जेक्टिव्ह असणार म्हणजे तुम्हाला OMR शीटवर याची उत्तरं द्यायची. दुसऱ्या पेपरकडे आपण येऊया. या पेपरला सीसॅट असं म्हटलं जातं, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. इथे तुम्हाला 80 प्रश्न आहेत 200 मार्क. ठीक आहे. 2 तासाचा वेळ आहे तुम्हाला. आता इथे ही बाब
अत्यंत महत्वाची आहे. त्या प्लॅनिंग मध्ये आपण पुढे बोलणारच आहोत की ज्या विद्यार्थ्याला सीसॅट पेपर मध्ये पास होण्याचं नियोजन करता आलं तो विद्यार्थी प्रिलिम मध्ये सक्सेस झाला. हे नियोजन आपल्याला इथे लक्षात घ्यायचं. आता त्याची प्लॅनिंग कशी करायची त्याच्याकडे आपण पुढे जाणारच आहोत. तर आता आपण पुढे जातोय. इथे फक्त आपण गो थ्रू करतोय की सिलेबस काय आहे की मला कशावर प्रश्न विचारणार आहे. जे प्रिलिम्स आपण बघितलं होतं हे 2 पेपर, या प्रिलिम्स मधला हा जो पेपर 1 आहे, या पेपर 1 चा जो सिलेबस आहे तो कसा आहे तो इथे दिलाय. यामध्ये बघा पहिलं चालू घडामोडी, आता इथे मराठीत लिहिलंय मी इंग्लिश मध्ये सांगतो. म्हणजे करंट अफेअर्स आहे, त्यानंतर हिस्ट्री आहे, त्यानंतर महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल आहे, म्हणजे जिओग्राफी ऑफ वर्ल्ड, इंडिया अँड महाराष्ट्र. त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटिकल सिस्टम, ज्यामध्ये पंचायती राज आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ज्याला म्हणायचं आपण, है ना. त्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. त्यानंतर एन्व्हायरमेंटल, ज्याला आपण एक कॉमन इश्यूज त्याच्यातले सामान्य मुद्दे जे आहेत ते, आणि जनरल सायन्स, यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, बॉटनी, झुलॉजी, हेल्थ सायन्स, जे आपल्याला 10th पर्यंत साधारणतः होतं. तर हे झालं पेपर 1. आता इथे आपल्याला माहिती आहे की 100 प्रश्न 200 मार्क या पेपरमध्ये आपल्याला असणार आहे. दुसरा जो पेपर आहे त्याच्यावर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन आहे, म्हणजे आकलन. सॉरी, उतार्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. एक उतारा असेल, त्याला वाचून त्याचं आकलन करायचे आणि त्यावर असलेले प्रश्न. इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल एबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, जनरल मेंटल एबिलिटी, हा सिलेबसचा पार्ट आहे. त्यानंतर बेसिक न्यूमॅरिकल्स हे त्यामध्ये असणार आणि मराठी व इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल सुद्धा असणार. इथे तुम्हाला ही बाब लक्षात घ्यायची की 80 क्वेश्चन आहेत की ज्यामध्ये तुम्हाला 200 मार्क्स मिळणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2.5 मार्क्स तुम्हाला असणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्यायची. सीसॅट हा अत्यंत महत्वाचा पेपर आहे. आता पहिला पेपर 200 मार्काचा प्लस दुसरा पेपर 200 मार्काचा, म्हणजे टोटल 400 मार्कांपैकी साधारणतः आपला जो स्कोर आहे हा 55 ते 60% वर असला पाहिजे. म्हणजे 240 प्लस मार्क आपल्याला इथे असले पाहिजेत. काही आता अटेम्प्ट 259 गेलाय, कुठे 289 गेलाय. डिपेंड करतं की त्या वर्षी विद्यार्थी पेपर कसा येतो, किती सिरियस विद्यार्थी त्या पेपरला अटेम्प्ट करतात, त्या सगळ्यांवर कट ऑफ निर्धारित असतो. आता इथे आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2, आपण आता मेन्सला क्वालिफाय होतो, म्हणजे प्रीच्या मार्क्स मधून फक्त मेन्सला आपलं क्वालिफाईंग होणार आहे. हे मार्क्स मेन्स मध्ये ऍड होणार नाहीये. आता इथे आपल्याला टोटल 6 पेपर आहेत. म्हणजे या 6 पैकी जे पहिले 2 पेपर आहेत हे लँग्वेजचे आहेत आणि उरलेले 4 पेपर हे जीएसचे. आता हा पहिला जो पेपर 1 आहे, इथे आपल्याला मराठीला 50 प्रश्न आहेत, इंग्रजीला 50 प्रश्न आहेत. आता इथे थोडंसं मी दुरुस्ती करतोय, हे प्रश्न नाही गुण आहे. म्हणजे प्रश्न थिअरॉटिकल असणार आहे, तिथे त्याची संख्या कमी आहे. गुण 50-50 आहे. 3 तासाचा याला वेळ आहे. दुसरा जो भाषेचा पेपर आहे, इथे मात्र ऑब्जेक्टिव्ह 50 प्रश्न मराठीचे, 50 प्रश्न इंग्रजीचे. सेम गुण याला आहे, म्हणजे इच क्वेश्चन हॅज 1 मार्क. इथे 1च तासाचा वेळ तुम्हाला आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येते की प्रिलिम्सला तुम्हाला इथे 100 प्रश्न 120 मिनिटात सोडवायचे आणि इथे जेव्हा आपण मेन्सला येतो त्यावेळेला इथे आपल्या लक्षात येतं की इथे 100 प्रश्न तुम्हाला 1 तासात सोडवायचे, म्हणजे 60 मिनिटात सोडवायचे. तर ही काठिण्य पातळीची बाब आहे जी तुम्ही इथे लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर 150 प्रश्न इकडे आहेत, हे तुम्हाला 2 तासात सोडवायचे. तर इथे सुद्धा आपली म्हणजे आता अॅक्युरेसीच्या सोबत स्पीड हे सुद्धा आपल्याला इथे मेंटेन करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे 4 जीएस आहेत. आता या चारही ह्या सगळे 800 मार्क झाले टोटल याचे. त्या 800 मार्कांचं जे स्वरूप आहे ते कसं असणार आहे ते जरा आपण खाली पाहून घेऊ. हे पेपर मराठीचा जो पहिला होता 100 मार्काचा, ज्यात पहिले मराठी 50 मार्क आणि दुसरं हे जे इंग्लिश आहे त्याला 50 मार्क. आता यामध्ये काय असणार, निबंध लेखन असणार, भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन करायचे, मराठीचं असेल तर मराठी दिलं इंग्रजीत करायचे, आणि सारांश लेखन प्रिसाइज रायटिंग म्हणून आपण त्याला. हे इकडे 50 मार्कला एसे, ट्रान्सलेशन आणि प्रिसाइज रायटिंग, हे 50-50 मार्क याला आहेत. आणि इथे
तुम्ही किती इफेक्टिव्हली ते लिहू शकता, मुद्द्याला धरून कसं मांडू शकता, हे सगळं स्किल तुमचं तपासलं जाणार. दुसरं, हा पेपर आणखी दुसऱ्या पद्धतीनं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मेथडने आपल्या समोर येतोय. सेकंड पेपर, ज्यामध्ये व्याकरण, व्होकॅब्लरी आणि उतार्यावर आधारित प्रश्न 50 मार्क, त्यानंतर ग्रामर, व्होकॅब्लरी आणि कॉम्प्रिहेन्शन 50 मार्क. अशा पद्धतीनं हे झाले भाषेचे 2 पेपर. त्यानंतर इथे GS1 जो आपल्याला 150 मार्काला आहे, त्यामध्ये इतिहास आहे. आता ह्या सगळ्या डिटेलमध्ये आपण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर याला व्यवस्थित घरी तुम्ही एक एक पॉइंटला समजून घ्यायचे. प्रामुख्याने यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्रातील समाज सुधारक आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणजे मेन्स मध्ये इतिहास काय आहे, प्रिलिम्स मध्ये काय आहे, हे डिटेल सिलेबस वाचल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. भूगोल आहे, त्यानंतर भूगोल व कृषी आहे. दुसरा जो पेपर आहे यातला, तो भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदे, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात असा हा पेपर आहे. यामध्ये डिटेल सेक्शन्स दिलेले आहेत की ज्यातून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की प्रश्न कसे येतील आणि त्या आलेले प्रश्न आणि आयोगाने प्रोव्हाइड केलेला सिलेबस याच आधारावर आपल्याला आपल्या तयारीचं स्वरूप ठेवावं लागतं. तिसरा जो पेपर आहे आणि हा मानवी साधन संपत्तीचा विकास आणि मानवी हक्क, यामध्ये असलेले डिटेल घटक आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे की जीएस मध्ये बाकीचे सगळेच ऑन एव्हरेज सगळे मार्क्स पाडतात, पण डिपेंड करतं HRD आणि ह्युमन राईट्स HR या 2 घटकांपैकी असलेला हा जो पेपर आहे त्यावर आपण किती चांगले मार्क्स कव्हर करू शकता. यानंतर सामान्य अध्ययन पेपर 4 जो आहे 150 मार्कांसाठी, इथे अर्थव्यवस्था व नियोजन याचे सब कंटेंट इथं दिलेले आहे. विकासाचे अर्थशास्त्र व कृषी, त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास, याचे सुद्धा बाकीचे सेक्शन इथं दिलेले आहे. तर याच्या तयारीचं नियोजन पुढे आपण घेतलेलंच आहे, त्यामुळे मी इथे फार जास्त याचं एक्सप्लेनेशन करत नाही, सो दॅट आपला वेळ इथे वाया जाणार नाही. पुढे आपल्याला ऑलरेडी ते घ्यायचंच आहे. त्यानंतर मुलाखत आहे. इथे आपलं एकूण व्यक्तिमत्व कसं आहे, आपण विचार कसा करता, निर्णय कसे घेता, ह्या सर्व बाबींवर मुलाखत आपली अवलंबून असते. तर हे अशा पद्धतीनं 800 मार्क मेन्सचे प्लस 100 मार्क्स इंटरव्ह्यूचे टोटल 900 पैकी आपलं फायनल सिलेक्शन असतं. इथे साधारणतः किमान 45% प्लस मार्क जरी आपण घेऊ शकलो तरी मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या एकूण मार्कांपैकी आपलं सिलेक्शन निश्चित होऊ शकतं, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. अंतिम निकाल आणि शिफारस याबद्दल दिलंय. आता हे कशा पद्धतीनं अभ्यासाचं नियोजन असावं या संदर्भाने एक व्यूहरचना दिलेली आहे, की तुम्ही घरी अवश्य वाचा, जी तुम्हाला तयारीमध्ये निश्चित मदत करेल. त्यानंतर आपण कशा पद्धतीनं तयारी करून घेतो, आकार पॅटर्न मध्ये विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवून यावे ज्ञानासाठी व निघावे प्रशासकीय अधिकारी म्हणून देशसेवेसाठी, हे जे एक स्लोगन आकार वापरतं त्याच्यामधला जो साधारणतः 1 ते 1.5 वर्षाचा प्रवास आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्याची एकूणच जडणघडण अभ्यास ते अधिकारी अशा पद्धतीची केली जाते. हे मुद्दाम मी हे सगळं बोलून आणि तेवढंही लक्षात राहून ठेवणं अवघड जातं आणि म्हणून याचे स्क्रीनशॉट तुम्हाला घेता यावेत आणि तुम्हाला गरजेप्रमाणे ते वाचता यावं यासाठी हे PPT आपण आजचं सेशन थोडं लेट होण्याचं कारण तेच आहे की PPT ह्या रन होत नाही, त्या झाल्या पाहिजेत, कारण त्यावर आपण वर्क केलं एवढं तर ते मुलांसाठी असलं पाहिजे. आणि हे अर्ज करण्याची पद्धत आणि आता सध्या अपडेशन आयोगाचे सुरू आहेत तर ते तुम्हाला माहिती असतीलच. हे काही आपले विद्यार्थी आहेत यशवंत की ज्यांनी कष्ट केलेत आणि आज ते प्रशासनामध्ये विविध पदांवर डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, हा 2019चा जो रिझल्ट आत्ताचा आला त्यामधले काही यशवंत विद्यार्थी आहेत. आता हे पुढे सेकंड सेशन मध्ये आपण हे घेणार आहोत ज्यामध्ये ASO, STI, PSI, त्यामुळे या इथून पुढे आपण आता जाऊ नये, पुढच्या लेक्चर मध्ये त्याबद्दल आपण माहिती बघणारच आहोत. त्यामुळे
हा सिलेबस याचा आहे. हे यशवंत आहेत सगळे. तर आता आपण इथे थांबतोय. याला म्हणजे आपण पहिला जो टप्पा यातला आहे की याचा सिलेबस काय आहे ते समजून घेण्याचा आपण इथे प्रयत्न केला. चला, मी आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला येते आणि व्यवस्थित समजत आहे. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जातोय. ते जाण्याआधी मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. ती गोष्ट अशी आहे की मी मगाशी आपल्याला विचारलं होतं की 1912 ला साहित्याचं नोबेल कोणाला मिळालं. आपल्यापैकी एका विद्यार्थिनीने त्याचं उत्तर दिलं होतं की गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांना साहित्याचं नोबेल मिळालं. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की मुक्त शिक्षण पद्धतीचा अवलंब सुद्धा रवींद्रनाथांनी केला. त्यांच्या कॅम्पसमध्ये बालवयातील विद्यार्थ्यांपासून तर पीजी पर्यंत, रिसर्च पर्यंत सर्व विद्यार्थी असायचे. एका ज्या ठिकाणी रवींद्रनाथ राहायचे की तो असा एक भाग होता की त्या ठिकाणी 4 ते 5 रस्ते येऊन मिळायचे. एक विद्यार्थी असतो, तो चालत 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 त्या रस्त्यापर्यंत येतो आणि तिथपर्यंत आल्यानंतर त्याला आता सुचत नाही की आपण पुढे कुठे जायचं. आणि म्हणून तो बघतोय की आजूबाजूला कोणी आहे का त्याला विचारता येईल आणि समोर हा रस्ता कुठे जातो, तो रस्ता कुठे जातो, असं सगळं विचारता येईल. तर योगायोगानं रवींद्रनाथ तिथे बसलेले असतात आणि तो जो विद्यार्थी असतो तो रवींद्रनाथांना ओळखत नाही. त्याला वाटतं की कोणी वयोवृद्ध या परिसरातला व्यक्ती असावा आणि म्हणून तो विद्यार्थी त्यांना आवाज देतो की आजोबा, ओ आजोबा, हा रस्ता कुठे जातो. रवींद्रनाथ त्याच्याकडे लक्ष देत नाही. परत तो विद्यार्थी त्यांना आवाज देतो, अहो आजोबा, मी तुम्हालाच विचारतोय, हा रस्ता कुठे जातो तेवढं मला सांगा. रवींद्रनाथ त्याकडे परत दुर्लक्ष करतात. तेव्हा तो विद्यार्थी जरा रागानं आणि मोठ्या आवाजात परत विचारतो, अहो आजोबा सांगा ना, मला पुढे कुठं जायचं ते लक्षात येत नाही, हा रस्ता कुठे जातोय. तेव्हा रवींद्रनाथजी त्याला उत्तर न देता त्याला प्रतिप्रश्न करतात की बेटा तुला कुठे जायचंय. तेव्हा हा विद्यार्थी विचारात पडतो आणि विचारात पडल्यानंतर त्याला काही सुचत नाही की आपण काय उत्तर दिलं पाहिजे. आणि तेव्हा रवींद्रनाथांना तो म्हणतो की मला कुठे जायचं असं मी ठरवलंच नाही, मी फक्त चालत चालत आलो, पण आता इथे 3-4 रस्ते एकत्र आल्यामुळं मला प्रश्न पडला की मी आता पुढे कुठे गेलं पाहिजे. आणि म्हणून आपण मला सांगा की हे रस्ते कुठे जातात, हा रस्ता कुठे जातो, तो रस्ता कुठे जातो, तो रस्ता कुठे जातो. रवींद्रनाथ त्याला म्हणतात की बेटा तू ज्या ठिकाणाहून निघाला तिथूनच तुला जर हे माहिती नसेल की तुला कुठे जायचं, त्यामुळे तुझ्यासारखा व्यक्ती हे पुढचे जे 5 रस्ते आहेत या 5 रस्त्यांपैकी कुठेही गेला, कुठेही पोहोचला, तर तुझ्या जाण्यामुळे व तू जिथे जाणार आहे तिथे जे लोक आहेत त्यांना व तुला कुणालाच काही फरक पडणार नाही. आणि म्हणून दिशाहीन, उद्देशहीन जीवनाची वाटचाल म्हणजे या जगाची निव्वळ हमाली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण आता जीवनाच्या अशा एका स्टेजवर आहोत की या स्टेज पासून पुढे जात असताना आपण हाती घेतलेल्या कामाचं किंवा नियोजनाचा एंड प्रेडिक्ट केला पाहिजे की मला कुठे जायचंय नेमकं, मी तिथे जाऊन काय करणार आहे. मी आज जर या एक्झामची प्रिपरेशन करतोय तर 1 वर्षानंतर माझा रिझल्ट काय असेल, हा एंड जो विद्यार्थी प्रेडिक्ट करत नाही. फक्तच आपण काहीतरी तयारी इतर करतायत म्हणून मी करतोय, त्यांनी फॉर्म भरला म्हणून मी भरतोय, अशा विद्यार्थ्यांनी MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षांकडे येऊन त्यात रिझल्ट काढता येईल अशा पद्धतीच्या कपोकल्पित काहीतरी आपल्या मनात स्वप्नरंजन करणं आणि वास्तविकतेमध्ये काहीच न करणं याला काहीही अर्थ नसतो. म्हणून रोबी बाबूंनी, जे बेंगॉली भाषेमध्ये त्यांना रोबी बाबू म्हणायचे, त्यांनी फार महत्वाचा मोलाचा संदेश आपल्याला इथे दिलाय की तुम्ही प्रवासाला सुरुवात करत असताना हे आधी फिक्स करा की तुम्हाला कुठे पोहोचायचंय, तुम्हाला कुठे जायचंय, तुमचं हे नक्की ठरलं पाहिजे. हे जर नक्की ठरलं तर कळेल की तुम्ही कुठे पोहोचणार आहात आणि तिथे जाऊन तुम्ही काय करणार. ठीक आहे. तर म्हणून आता आपण नियोजनाला सुरुवात करतो बेटा. आजच्या लेक्चर मधला अत्यंत महत्वाचा हा पार्ट आहे की ज्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना अत्यंत महत्वाची अशी माहिती इथे बघायची आहे.
मला फक्त एकाने सांगा की पीपीटी शेअर झाली आहे का, सो दॅट येस सर. मला कंटिन्यू करता येईल. चॅट मध्ये आपण सांगा पीपीटी शेअर झाली आहे बेटा. येस, पीपीटी शेअर झाली आहे, ज्यामध्ये एमपीएससी चा लोगो दिसतोय. ओके, थँक्यू शिवानी. तिथे आपण पाहतोय प्रत्येक वेळेला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचं जी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे त्याचं गठन कधी झालं, त्याचं आर्टिकल आणि सध्याचे ऑनरेबल चेअरमन सतीश गवई सर, आणि आपल्याला ज्याच्याशी संवाद साधायचा आहे ती साईट म्हणजे mpsc.gov.in हे आपल्या पुढे ठेवतोय. प्रत्येक वेळेला ठेवण्याचं कारणच ते आहे की आपल्याला त्या माध्यमातून एमपीएससी संवाद साधायचा आहे. दुसरं काहीही आपल्याकडे नाही आहे की ज्या माध्यमातून आपण एमपीएससी संवाद साधू शकतो. पीपीटी समोर जात नाहीये. येस, चला, अभ्यासाचं नियोजन व उपयुक्त पुस्तके. जसं मी म्हटलं होतं की प्लॅनिंग मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट जर काय असेल, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. आणि या संदर्भात असलेली रवींद्रनाथांची जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगितली. तर तो जो तरुण त्यातला आहे कथेतला, त्या तरुणाप्रमाणे आपलं असायला नको की बाबा वर्षभर चालत 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 गेला आणि कुठे जायचं तेच माहिती नाहीये. आजच्या लेक्चर मधल्या प्लॅनिंग मधला सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट आहे की एमपीएससी ची परीक्षा देऊन पाहतो, जमलं तर जमलं. अशा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनातील अनमोल वेळ व मायबापाचा कष्टाचा पैसा वाया घालवू नये. स्पष्ट मत आहे. म्हणजे इथे गप्पा करणाऱ्यांचं, काहीतरी करून पाहतो जमलं तर करेल अशांचं हे क्षेत्र नाही. त्यामुळं मला आपल्याला इथे स्पष्ट सांगायचंय की करून पाहतो, आपल्या विदर्भातल्या भाषेतली पोरं करून पाहतो, देऊन पाहतो, जमलं तर जमलं. मग जमलं तर इथे काहीच जमत नाही बरं का. 10वीत जमलं तर जमलं, 12वीत जमलं तर जमलं, ग्रॅज्युएट मध्ये जमलं जमलं, अख्खर ग्रॅज्युएशन संपलं, पीजी संपलं, तिथं तुझं काही जमलं नाही, इकडं काय जमणार आहे. त्यामुळे जमलं तर जमलं, इकडे काही जमत नाही. इकडे जर यायचं असेल तर अभ्यास करावा लागतो, कष्ट करावे लागतात आणि ते करण्याची तयारी असेल तरच यायचं. जर ते करण्याची तयारी असेल तुझी की बाबा मी इथून पुढचं 1 वर्ष 1.5 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे कष्टाने आणि तळमळीनं मी माझं काम, माझा अभ्यास करायला तयार आहे, तर मग मात्र तुझं इथं स्वागत आहे, तुझं वेलकम आहे की तू इथे चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि यश सुद्धा निश्चित मिळवू शकतो. दुसरं, ही जी परीक्षा आहे ही ट्रायल आणि एरर मेथड वापरण्यासाठी नाही. तर बाबा काय हरकत नाही, मग इतर करतात म्हणून मी पण करून पाहतो, झालं तर ठीक आहे, नाही तर मग माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, याला काही अर्थ नाही. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे असं अशाने जीवनामध्ये यश मिळवता येत नसतं. कारण 1 वर्ष आपण याचं नियोजनाला घेतलं आणि व्यवस्थित जर त्याची अंमलबजावणी म्हणजे अर्थात अभ्यास प्रॉपर केला नाही तर तुमचं एक पूर्व परीक्षा म्हणजे साधारणतः तुम्ही जर आता 2022च्या प्रीचा प्लॅनिंग करत असाल तर ही एक प्रिलिम जर तुमची गेली तर साधारणतः 2 वर्षाचं नियोजन आपलं मागे पडतं. जी काही इतर कामं आपल्याला करायची असतील, दुसरं काही करून नेट करून प्रोफेसर व्हायचं असेल, बिझनेस टाकायचा असेल किंवा आणखी सेटल व्हायचं असेल लाईफ मध्ये, ते सगळं बाजूला पडतं. आणि म्हणून ट्रायल आणि एरर करायचंय बाबा, ट्राय करून पाहतो, जमलं तर जमलं, अशा तकलादू विचारांनी इकडे येऊ नये. इकडे यायचं असेल व्यवस्थित वर्षभराच्या अभ्यासाचं सुव्यवस्थित नियोजन करावं व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. ही बाब अत्यंत महत्वाची जी मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्यक्ष अंमलबजावणी नसेल तर विचारांना काही अर्थ नाही. काल
मी जसं मागच्या सत्रामध्ये पण बोललो होतो की सही विचारों का और सही योजनाओं का मूल्य तब होता है जब हम उन विचारों पर अमल करते हैं. अमल म्हणजे इम्प्लिमेंटेशन. अमल नाही तर त्या विचाराला काही अर्थ नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे की एमपीएससी ची परीक्षा कशी आहे हे कळण्याचं काय माध्यम आहे तुमच्याकडे. जसं आता महाराष्ट्रामध्ये अनेक पुस्तकं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाशनाची येतात, आकार पब्लिकेशनची येतात, तशी इतर प्रकाशनाची पण येतात. परंतु एमपीएससी कुठलं पुस्तक छापतं का की आमची परीक्षा अशी आहे, 21 अपेक्षित वाचा, हे टेक्स्ट बुक वाचा. जसं 10वी पर्यंत महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ किंवा एनसीईआरटी विद्यार्थ्यांना पुस्तकं देतं, तसं एमपीएससी युपीएससी पुस्तकं देत नाही. मग एमपीएससी काय देतं की ज्यातून एमपीएससी किंवा युपीएससीच्या परीक्षा कशा आहेत याचा आपल्याला अंदाज घेता येईल. तर त्यातले सगळ्यात महत्त्वाचे 2 घटक आहेत, ते म्हणजे आयोग आपल्याला प्रोव्हाइड करत असलेला अभ्यासक्रम आणि आयोगाने या अगोदर घेतलेल्या परीक्षा. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस हे 2 असे पिलर आहेत की ज्या पिलरच्या माध्यमातून आपल्याला राज्यसेवा परीक्षा कशी आहे, त्यामध्ये नेमके प्रश्न कसे येऊ शकतात याचा अंदाज घेता येऊ शकतो. आता यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिलं काम जे मी आता आपण सिलेबस या अगोदर जो बघितला याच्यापेक्षाही डिटेल सिलेबस तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून आकार foundation.org जी आपली साईट आहे तिथे अवेलेबल आहे. तिथे जाऊन तो पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा आणि त्याचं प्रिंटआउट काढून एक एक शब्द त्याचा वाचून समजून घ्या. सिलेबस आहे असा की ज्यावरून आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा आपली फिक्स करता येते की या दिशेने किंवा या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यासक्रम जर तुम्हाला समजला तर नेमकं त्या विषयाची व्याप्ती कळते. म्हणजे भूगोलमध्ये सिलेबस वाचल्यावर तुम्हाला कळतं की काही प्रमाणात तुम्हाला युनिव्हर्सचा पण अभ्यास करायचा आहे, काही प्रमाणात वर्ल्ड जिओग्राफी, भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल व एन्व्हायरमेंट 2 असं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्याची व्याप्ती समजली आणि प्रश्नांचे स्वरूप समजले की मग मात्र आपल्याला अभ्यास नेमका कसा अपेक्षित आहे त्याचा अंदाज घेता येतो. आता प्रश्नांचं स्वरूप समजायचं म्हणजे नेमकं काय, तर बघा उदाहरणार्थ जगातील सर्वोच्च शिखर कोणते. मग आता इथे तुम्ही काय देणार उत्तर, माउंट एव्हरेस्ट. बरोबर. आता हाच प्रश्न जर वेगळ्या पद्धतीने विचारला की भारत देशातील सर्वोच्च शिखर कोणते, तर याचं उत्तर आहे K2 गॉडविन ऑस्टिन. बरोबर. म्हणजे इथे काय झालं, आता इथे हे झालं की हा शब्द मला कळला, इथे जगातील विचारले, इथे भारतातील म्हणजे आपल्या देशातील विचारले. म्हणजे तुम्हाला शब्द कळला पाहिजे. हे उदाहरण अगदीच साधं घेतलं म्हणजे मी फक्त आपल्याला लक्षात यावं हा त्यामागचा उद्देश आहे. राज्यसेवेला काही अगदी असे प्रश्न एकदम साधे येत नाही, अगदीच अवघडही येत नाही की जे आपण सोडवू शकत नाही. निश्चित आपण सोडू शकतो असे प्रश्न त्यामध्ये असतात. डिपेंड की आपल्या अभ्यासाचा दर्जा हा किती उत्तम आहे. म्हणून इथे तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप कळलं पाहिजे, त्याच्यामध्ये असलेल्या कीवर्ड्सला आपल्याला अंदाज घेता आला पाहिजे. हे जर घेता आलं तर निश्चित या परीक्षेमध्ये यश मिळवता येणं शक्य आहे. आता अभ्यासाला सुरुवात करताना माझ्यासोबत परीक्षेला कोण बसणार आहे, उदाहरणार्थ माझ्यासोबत परीक्षेला कोण बसणार आहे, मी जसा फ्रेश आहे तसे फ्रेश विद्यार्थी असतील महाराष्ट्रातले. बरोबर. दुसरं, ज्यांनी मागच्या वर्षी पोस्ट काढली, डेप्युटी सीओ झाले बट दे आर ट्राईंग फॉर डेप्युटी कलेक्टर, नायब तहसीलदार झाले, दे आर ट्राईंग फॉर बेटर पोस्ट डेप्युटी कलेक्टर. म्हणजे पोस्ट होल्डर ज्यांनी पोस्ट घेतली आहे 2019 मध्ये ते पण असणार आहे. ज्यांनी इंटरव्ह्यू दिलाय परंतु फायनल रिक्रुटमेंट नाही झालं, म्हणजे प्री मेन्सचे 2 टप्पे पास केलेत असा विद्यार्थी असणार आहे. ज्यांनी प्री पास केली आहे म्हणजे ज्यांनी मेन्स लिहिलेली आहे असाही विद्यार्थी असणार आहे. आणि ज्यांनी प्रीचा अभ्यास केला वर्षभर पण पोस्ट नाही निघाली, म्हणजे तो आणि तुम्ही सारखेच आहात. म्हणजे हा तर न्यू ऍस्पिरंट म्हणू आपण, है ना, न्यू ऍस्पिरंट किंवा प्री दिलेला. तर तो प्री दिलेला काही फार मोठा असा प्रिपेअर आहे असं समजू नये आपण. पण हे जे 3 विद्यार्थी आहेत
हे तीनही असे आहेत. ह्यांनी प्री दिली होती, मेन्स लिहिलेली आहे, ह्यांनी मेन्स लिहिली, इंटरव्ह्यूला पण गेला, परंतु याचं फायनल सिलेक्शन म्हणजे जेवढे मार्क्स पाहिजे होते मेन्स आणि इंटरव्ह्यूचे तेवढे कव्हर झाले नाही. तिसरं, ह्यांनी प्री पण पास केलंय, मेन्स पण पास केलंय, त्यांनी इंटरव्ह्यू पण दिलाय, सिलेक्शन पण झालंय, नायब तहसीलदार झालाय हा, परंतु आता याला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय. म्हणून हे तीनही लोक आपल्यापेक्षा, यांच्याकडे प्लस काय आहे तर यांच्याकडे हे आहे की हे आपल्यापेक्षा मेन्स लेवलवर तयार आहे. म्हणून प्रिलिम्स मध्ये जीएस चे काही प्रश्न असे येऊ शकतात की ज्या जीएसच्या प्रश्नांवर प्रश्नांचा सिलेबसचा एरिया जर मेन्स मधला असेल, निश्चित इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना व राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, विज्ञान, एन्व्हायरमेंट, हे असे काही टॉपिक आहेत की जे मेन्सला पण आहेत, तर त्यावर जर प्रश्न आला तर मग मात्र ते प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाहीत. आणि जर स्कोर आपला कमी झाला तर त्या विद्यार्थ्यांसारखा रिझल्ट आपल्याला काढता येणार नाही. इथे ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय जर असेल तर आपल्याला प्रिपेअर मेन्स एक्झाम बिफोर प्रिलिम्स. आता तुम्ही अभ्यास करताना किमान जीएस चे टॉपिक, जसं आपण बघितलं की प्रीला आणि मेन्सला कॉमन असलेले टॉपिक कोणते, तर इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, पर्यावरण, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, असे हे घटक आहेत. आणि इंडियन पॉलिटी, ज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, पॉलिटिकल सिस्टम आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, हे असे 5 ते 6 विषय आहेत की जे प्रीला पण आहेत व मेन्सला पण आहेत. आणि म्हणून मेन्सच्या प्रिलिम्सच्या अगोदर किमान मेन्सचा 70 ते 75% आपला सिलेबस पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे आपलं नियोजन हे असलं पाहिजे की प्रीला जे साधारणतः जीएसचा जर आपण विचार केला तर 7 घटक आहे. चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, 2 3 4 5 6, आणखी कुठला राहिला, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, पर्यावरण राहिलं समजा. इथे साधारणतः याला जर 10 मार्क पकडले तर बाकी 13-12 मार्क्स याला असतात. तर हे इतिहासातले 12-13 मार्क्स आपल्याला जर काढायचे असेल तर इथे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की मेन्स लेवलवर त्याचा जर सिलेबस असेल तर तो आपला कव्हर झालेला असला पाहिजे. त्यानंतर आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करायचं. आता किमान 2019, 2018, 2017च्या प्रीच्या एक पेपर आहेत किंवा मेन्सचे पेपर आहेत, हे जर आपण वाचले तर त्यातले घटक लक्षात येतील. प्रश्न नेमके कोणत्या घटकावर विचारले जातात ते लक्षात येतील. किती क्वेश्चन त्याच घटकावर रिपीट झाले ते पण कळेल. आणि हे प्रश्न नेमके कोणकोणत्या घटकावर येतात. आता आपण उदाहरणार्थ हिस्ट्रीचं उदाहरण घेऊया. हिस्ट्रीमध्ये प्रामुख्याने आपण 4 सेक्शन करू. एन्शियंट, प्राचीन, मिडिवल, मध्ययुगीन, मॉडर्न, आधुनिक आणि हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र. आता या 4 घटकावर जर प्रिलिम्सला आपल्या लक्षात आलं की बाबा एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न वर जास्त प्रश्न येतात, त्यापैकी मॉडर्न वर अधिक आहेत आणि एन्शियंट वर अधिक आहे, तर मग आपल्याला कळतं की आपण महाराष्ट्राच्या हिस्ट्रीच्या संदर्भातला जो अभ्यास आहे तो मेन्सला करावा. म्हणजे प्रिलिम्सला तर तो करावाच, पण प्री काढताना आपला फोकस कुठे असायला पाहिजे याचा अंदाज आपल्याला घेता येतो. म्हणजे अर्थात कुठलं पुस्तक किती वाचायचं, त्यातलं नेमकं काय वाचायचं, प्रिलिम्सच्या वेळेला काय वाचायचं, मेन्सच्या वेळेला काय वाचायचं. आता इंडियन पॉलिटी हा विषय आहे, प्रिलिम्सच्या वेळेला तुम्हाला वाचायचं तर काय वाचायचं है ना. मग त्यामध्ये राजकीय दबाव गट असतील किंवा इतर असे काही घटक आहेत की जे फक्तच मेन्सला आहेत, ते प्रीच्या वेळेस वाचायचे नाहीत किंवा त्याला रिव्हिजन करत बसायचं नाही. हे आपल्याला अंदाज तेव्हा येऊ शकतो ज्या वेळेला आपण प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करू, मायन्युटली करू, कॉन्सन्ट्रेशननी करू, तरच आपल्या ते लक्षात येईल. त्यानंतर संदर्भ पुस्तकांची यादी, आता यशवंत किंवा अनेक असे मार्गदर्शक असतात, माझ्यासारखे अनेक शिक्षक आहेत की जे तुम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन करतात की हे पुस्तक वाचा आणि पास व्हा. तर अशा अनेक सगळ्या माहितीच्या एकूणच आभासी जगात आता तुम्ही सगळेजण वावरत आहात. मला तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून, या स्पर्धा परीक्षेत रिझल्ट घेतलेला एक ऍस्पिरंट म्हणून
आणि 2009 पासनं एक शिक्षक म्हणून या क्षेत्रात काम करत असताना माझ्या हे लक्षात आलं की तुम्ही संदर्भ पुस्तकं पाहून घाबरू नका. कारण आपलं पुस्तक जे आपण घेतो, उदाहरणार्थ आपण जर जॉग्राफी ऑफ इंडिया, फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडिया हे सौदी सरांचं पुस्तक जर घेतो म्हटलं, तर या पुस्तकात एवढी पानं आहे, तेवढी वाचायची नाही आहेत आपल्याला. आपल्याला तेवढंच वाचायचंय की ज्या परीक्षेला आपण अटेम्प्ट करणार आहोत त्या परीक्षेला निगडीत जेवढे घटक असतील आयोगाने प्रोव्हाइड केलेल्या सिलेबसनुसार. नंबर 2, या अगोदर केलेला आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस, त्यावरून अंदाज येतो आपल्याला की प्रीला आपण जॉग्राफीतला कुठला घटक कव्हर केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला फक्त सिलेबसनुसार घटक वाचायचे आहेत. सिलेबसला जी उपयुक्त माहिती आहे, मग ती माहिती फक्त सौदी सरांच्या पुस्तकात असेल असं काही बंधन नाही आहे, ती कुठेही असू शकते. म्हणून ज्या शिक्षकांनी पुस्तकं लिहिली आहेत ती आयोगाचे या अगोदर आलेले पेपर्स, आयोगाने दिलेला सिलेबस याचा आधार ठेवूनच पुस्तकांचं संकलन कंटेंटचं करण्यात आलेलं आहे. बरं, काही विद्यार्थ्यांचं असं असतं की सर नाही, मला फक्त मराठीतच पुस्तकं वाचून रिझल्ट काढायचा आहे. आता हे त्या मुलाचं काही नसतं, त्याला अनेक काही शिक्षक भेटतात असे की मराठी पुस्तकं वाचा आणि राज्यसेवा क्लिअर करा. मग तो पोरगा त्याच्याच मागे लागतो की नाही, मला मराठीतच वाचायचं कारण मला इंग्रजीत एवढं कम्फर्टेबल नाही आहे, इंग्रजीत तेवढा व्यवस्थित व्यक्त होऊ शकत नाही. म्हणजे त्याला डेप्युटी कलेक्टर पोस्ट मिळाली तर चालेल, पण इंग्रजी वाचायला नकोय त्याला. मग तो डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर ते जे IAS अधिकाऱ्याकडनं इंग्रजीत पत्र येतील ते कोणाकडून वाचून घेणार? दुसऱ्याकडून वाचून घेऊन त्याच्यावर निर्णय घेता येईल का? नाही. म्हणून इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की भाषेचं जर एक आपली अडचण असेल तर ती अडचण आपल्याला दूर करावी लागेल. भविष्यात तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर मला ही भाषा येत नाही असं म्हणणं न ते संयुक्तिक असेल न नियमाला धरून असेल, किंवा तसं तुम्हाला सबब सुद्धा देता येणार नाही. म्हणून अभ्यास करतानाच ही सवय लावा की सिलेबसला अनुसरून उपयुक्त असलेली माहिती एखाद्या मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही पुस्तकात असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. बरं, ती फक्तच पुस्तकात असेल असं गरजेचं नाही, की एखाद्या न्यूजपेपरमध्ये पण मला मिळाली तरी चालेल, मॅगझिन मध्ये पण मिळाली तरी चालेल. माझी तिथून वाचण्याची तयारी असली पाहिजे. ही तयारी असेल तर योग्य वेळी आलेली इन्फॉर्मेशन आपल्याला वाचता येईल. नाहीतर मग आता नको मला इंग्रजीत एवढं, म्हणजे काही काही विद्यार्थ्यांचं असं आहे की अजूनही ते इंग्रजी पेपर वाचून नंतर करता 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 एक्झाम येऊन पुढे समोर आपल्या उभी असते तरी सुद्धा आपलं ते झालेलं नसतं. असं करून आता चालणार. म्हणजे बरेचसे विद्यार्थी अजूनही इंग्रजीचा पेपर कसा वाचतात, इंग्रजीचा पेपर घ्यायचा म्हणजे आता त्याला सांगितलं जातं की बाबा द हिंदू घे, इंडियन एक्सप्रेस घे, टाइम्स ऑफ इंडिया घे. अत्यंत तल्लीन होऊन तो वाचताना दिसतो. परंतु मुख्यतः त्या मुलांनी जर स्वतःला प्रश्न विचारला की बाबा 10 मिनिटापासून तू इंडियन एक्सप्रेस मध्ये काय वाचलं, तर त्यांनी फोटो पाहिले, हेडिंग वाचण्याचा अंदाज घेतला आणि फोटोवरून अंदाज घेत घेत त्यांनी पेपर वाचला. आता अंदाज घेतच पेपर वाचायचा होता, तर मग पेपर हातातच घेतला कशाला, हा प्रश्न पडतो. कारण अंदाज घेणं आणि वास्तविकतामध्ये त्या आर्टिकल मध्ये असलेली माहिती लक्षात घेणं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि म्हणून आभास आणि वास्तविकता ह्या आपल्या दूर झाल्या पाहिजेत. त्यामुळे भाषेचं बंधन किमान प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान या 3 भाषा, म्हणजे जास्त नको पण किमान मराठी, इंग्रजी आणि हिंदी समजेल इतपत तयार जरी करतो म्हटलं, आज जरी तयारीला लागलं तर 2 महिन्यात यातली कुठलीही भाषा चांगली होऊ शकते. बरं, काही काही लोकांचं, मार्गदर्शकांचं असं आहे की अमुक XYZ पुस्तकं वाचा व पास व्हा. आता हे सगळे फेक तज्ञ आहेत, यांच्यापैकी कोणी प्रिलिम सुद्धा पास केलेली नाही आहे बरं का. पण हे विदाउट नॉलेज विथ फुल कॉन्फिडन्स मार्गदर्शन करतात. तर अशांचं ऐकू नका. तुम्ही सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याला गाईडलाईन समजा आणि त्या पद्धतीनं पुढे जा. नाहीतर मग वेळेवर आपली अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आपण इथे ही बाब लक्षात घ्यावी की जे रिक्वायर्ड आहे ते मी कुठूनही वाचलं पाहिजे. बरं, पुस्तकं वाचून पूर्ण करण्यापेक्षा काय करायचं आपल्याला, अभ्यासक्रमातील पॉइंट पूर्ण करायचे. म्हणजे एखाद्या सिलेबस मध्ये असलेले घटक आपल्याला पूर्ण करायचे आहेत. म्हणून सिलेबस म्हणजे आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नुसार योग्य वाटेल असे कुठलंही पुस्तक वाचायला हरकत नाही. म्हणजे आज मी जी पुस्तकांची यादी तुम्हाला दिली आहे, देणार आहे, याच यादीतनं करा असं काही बंधन नाही आहे.
पण हे असं मटेरियल मी तुम्हाला देतोय की 2009 ते 2021 फिल्टर झालेलं सगळं मटेरियल आज त्यातलं असलेलं टाइम टेस्टेड म्हणजे समय के साथ जिसे चेक किया और वो सही साबित हुआ असं मटेरियल तुमच्या पुढे आज ठेवतोय. आणि मग यामध्ये मिनिमम अँड रिलेटेड कंटेंट हे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मिनिमम आणि रिलेटेड कंटेंट, मिनिमम अँड रिलेटेड कंटेंट विथ मॅक्झिमम रिव्हिजन. म्हणजे एखादा कंटेंट तुमचा फायनल झाला, एखादं पुस्तक तुम्ही फायनल करा. आता आपण इंडियन पॉलिटीचं उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ इंडियन पॉलिटीवर सर्वात जास्त वाचलं जातं ते एम लक्ष्मीकांत पुस्तक आहे. दुसरं एनसीआरटीचे पुस्तक आहे, स्टेट बोर्डचे नागरिक शास्त्राचे पुस्तक आहे, त्याशिवाय इतर बऱ्याच मार्गदर्शक संस्थांचे पुस्तकं आहेत. मग आता अशा पुस्तकांपैकी एक पुस्तक तुम्ही फायनल करा आणि हे पुस्तक फायनल झालं तर फायनल करण्यामागे काय बेस असेल आपला, तर आयोगाचा सिलेबस. त्या सिलेबसनुसार कुठलं पुस्तक परिपूर्ण कंटेंट कव्हर करतं त्याला फायनल करा. इतर पुस्तकातून तुम्हाला वाटल्यास काही महत्वाच्या नोंदी असेल तर त्याच पुस्तकात पेज लावून किंवा बाजूला असलेल्या पॅराग्राफ मध्ये माहिती लिहायला हरकत नाही. आणि म्हणून मिनिमम अँड रिलेटेड कंटेंट विथ मॅक्झिमम रिव्हिजन इज द बेस्ट सक्सेस मंत्रा. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, त्यानंतरचा मुद्दा आपला अत्यंत महत्वाचा आजचा, की जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा आपल्याला सराव करायचा आहे. कारण आपण अभ्यासात नेमकं कुठं आहोत, 4, 5, 6 महिने अभ्यास झाला की एक पठारा अवस्था येते. असं वाटायला लागतं की सगळं झालं आपलं, परंतु सगळं झालं हे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा आपला रिझल्ट निघेल. आणि म्हणून स्वतःला टाइम टेस्ट करत राहणं खूप गरजेचं आहे. स्वतःला जर टाइम टेस्ट नाही केलं, आपण जर वेळेनुसार तयार नसेल तर मग मात्र आपण कालबाह्य होण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणून या टेस्ट करत असताना आयोगाचे टेस्ट पेपर सोडवले पाहिजे. यामध्ये राज्यसेवेचे पूर्व परीक्षेचे या अगोदरचे पेपर, राज्यसेवा मुख्य परीक्षेचे या अगोदरचे पेपर, त्यानंतर वनसेवेचे मुख्य परीक्षेचे या अगोदरचे पेपर आपल्याला वाचायचे आहेत. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या माध्यमातून व्यवस्थित आपल्याला परीक्षाचा अंदाज येईल. बरं, अलीकडच्या काळामध्ये टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप ही जी काही सोशल मीडियाची माध्यमं आहेत, या माध्यमांनी आपल्या जीवनाचा एवढा ताबा घेतलाय की सकाळी उठल्याबरोबर हेल्थसाठी काही केलं पाहिजे, कुटुंबाच्या काही ज्या गरजा किंवा जबाबदाऱ्या आहेत त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे सगळं सोडून आपण सर्वात अगोदर उठल्याबरोबर हातात मोबाईल घेतो आणि सोशल मीडियावर असलेल्या ऍक्टिव्हिटी चेक करतो. खरंच एवढं हे गरजेचं आहे का? खरंच याला एवढं महत्व आपण दिलं पाहिजे का? एवढं महत्व दिल्यामुळं खरंच आपल्या जीवनात काही खूप मोठा आमूलाग्र बदल होणार आहे, असं होणार आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा असे प्रश्न तरी किमान आपण कधी स्वतःला विचारलेत का, असा माझा प्रश्न तुम्हाला आहे. आणि म्हणून मी माझा एक प्रामाणिक याबद्दलचं मत सांगतो. टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप या माध्यमातून ज्या माहिती सर्क्युलेट होतात किंवा व्हायरल होतात, याची जर सत्यता जर बघितली आपण तर त्याचं प्रमाण 0% आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दलची जी माहिती प्रसारित केली जाते कदाचित ती तशी नसतेच. त्यामध्ये बराचसा बदल असतो. त्याला मॅनिप्युलेट करून, त्याच्यामध्ये क्रॉपिंग करून अशा वेगवेगळ्या माहिती त्यामध्ये सर्क्युलेट केल्या जातात. तर अशा चुकीच्या व ज्यामध्ये सत्यता नाही अशा माहितीच्या आधारावर आपण आपल्या अभ्यासाचा बेस किंवा पाया उभारला पाहिजे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की याचा वापर अवश्य करा, पण त्याला मर्यादा ठेवा आणि माहितीच्या वास्तविक अभ्यासाकडे, स्रोताकडे आपण गेलं पाहिजे. म्हणून अशा व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम याचे संकलक आणि शेअर करणारे संग्राहक किंवा वाहक आपण बनलं नाही पाहिजे. याच्याऐवजी आपण काय करू शकतो, ज्या गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत, म्हणजे आज आपलं सरकार म्हणून साईट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत, जेवढे डिपार्टमेंट आहेत आपले, बांधकाम असेल, महसूल असेल, ग्रामविकास असेल, पंचायत असेल, सगळे ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट असेल, ह्युमॅनिटीज डिपार्टमेंट असेल, त्या सगळ्यांच्या साईट्स आहे. गव्हर्नमेंटचे काय प्रोजेक्ट त्यावर चाललेत, मुनाल.org सारखी साईट आहे, द हिंदू न्यूजपेपर आहे, लोकसत्ता आहे,
इंडियन एक्सप्रेस आहे, असे जे उपयुक्त आणि त्यातल्या त्यात मी म्हणेल की एक सत्यता असलेले जे साइट्स आहेत याचा आपण त्यातल्या त्यात गरजेपुरता मर्यादित वापर आपण केला पाहिजे. इथेही खूप वापर करा असं मी म्हणणार नाही. काही विद्यार्थ्यांचं असं असतं की बाबा नोट्स काढा आणि वृत्तपत्रांची कात्रणं तयार करा. मी खूप विद्यार्थी प्रत्येक बॅचला आता अनेक विद्यार्थ्यांशी परिचय होतो. त्यामध्ये लक्षात येतं की बरेचसे विद्यार्थी जे असतात ते नोट्स काढतात, वृत्तपत्रांचे कात्रणं काढतात. आता या अशा नोट्स काढणाऱ्या मुलांना एखाद्याला 1 वर्ष झाल्यावर तुम्ही विचारा की तू ज्या नोट्स काढल्या होत्या बाबा त्या वाचल्या का तू? त्याचं खरं उत्तर तो तुम्हाला देऊ शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये काहीही तो वाचत नाही. ते 1 वर्ष नोट्स काढत काढत पुढे गेल्यावर त्याला कळतं की त्यांनी जे काम केलं ते वेस्ट ऑफ टाइम होता. त्यामुळे ते असं करत बसायचं नाही. शक्यतोवर मी तुम्हाला हे सांगितलं की लेखी नोट्स काढत बसायचं नाही. जर तुम्ही नेट किंवा सेट एक्झाम जे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे टीचर किंवा लेक्चररसाठी किंवा स्टेटची एलिजिबिलिटी टेस्ट आहे, तिथे थेरॉटिकल पेपर असतात है ना, किंवा तुम्ही युपीएससी मध्ये जर आता तुम्ही युपीएससीचे ऍस्पिरंट असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही अवश्य नोट्स काढा, कारण तिथे आपल्याला थेरॉटिकल पेपर लिहायचे. आणि मग थेरॉटिकल पेपर लिहायचे असेल तर आपल्याला पॉइंट्स कसे मांडायचे, त्या विषयाला कसं व्यक्त व्हायचं, याच्यासाठी आपलं रायटिंग स्किल, त्याचं प्रेझेंटेशन, ह्या सगळ्या गोष्टीला महत्व आहे. तो इथे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे, त्यामुळे इथे आपण लेखी नोट्स काढत बसायचा, त्याच्यात तासनतास वेळ घालायचा, याला काहीही अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पुस्तकं घ्या, स्टेट बोर्डची बुक्स घ्या आणि 3 ते 4 रीडिंग झाल्यावर काही कन्फ्युजिंग पार्ट वाटत असेल, काही क्रोनिकल ऑर्डर मिसिंग होण्याचे चान्सेस आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या तुम्ही नोट्स काढा. आणि त्या काढताना जसं तसं पुस्तक उतरून काढू नका किंवा बुकला हायलाइट करताना अख्खं पुस्तक रंगवत बसू नका. जे खरंच तुम्हाला अत्यंत महत्वाचं वाटतं त्यालाच तुम्ही हायलाइट करा. वहीमध्ये किंवा नोटबुकमध्ये तुम्ही नोट्स काढत असाल तर अख्खं पुस्तक इकडं उतरवू नका. अख्खं पुस्तक कशाला उतरून राहिले, रिप्रिंट करायचं का आपल्याला त्याला? नाही. मग काय करायचं, जे खूप गरजेचं आहे तेच इकडं घ्यायचं. बरं ते घेताना सरळ सरळ लिहू नका, त्याचे फ्लो चार्ट बनवा, त्याच्या डायग्राम्स बनवा किंवा त्याचे तक्ते तयार करा, ज्यामध्ये असं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स असतील की जे कन्फ्युज होण्याचे चान्सेस असतात. आर्टिकल 23 काय म्हणतं, 24 काय म्हणतं है ना, आर्टिकल 32 टू 64 काय म्हणतं, किंवा इंटरनॅशनल नॅशनल इमर्जन्सी काय असते, राष्ट्रीय आणीबाणी काय, आर्थिक आणीबाणी काय, घटक राज्यात्मक आणीबाणी काय, असे जे काही तुम्हाला कन्फ्युज करणारे सेक्शन्स असतील त्या सेक्शन्सला तुम्ही चार्ट मध्ये विभागा, जेणेकरून तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. किंवा हिस्ट्रीच्या सणावळ्या असतील मग किंवा झालेल्या लढाया, त्याच्या ट्रीटी असतील, तह असतील, तर ते तुम्हाला लक्षात राहत नाहीये तर मग तिथे तुम्ही त्याचे चार्ट्स तयार करू शकता. त्यानंतरचा आजच्या लेक्चर मधल्या एकूण नियोजनातला 11वा मुद्दा आहे आपला की चालू घडामोडी हा घटकाचा खूप मोठं महत्व प्री व त्यातल्या त्यात मेन्स मध्ये असतं. मग आता यामध्ये मुलं काय करतात, रेडीमेड मार्गाचा अवलंब करतात. आता मुलांची गरज लक्षात घेऊन जे शिक्षक आहेत ते याची पुस्तकं तयार करतात है ना. मग आता हे शिक्षक काय करणार, हे साधारणतः वृत्तपत्र, मॅगझिन याच्यातनं संकलन करणार. त्यातल्या त्यात त्यांना किती वेळ मिळतो त्यावरही अवलंबून आहे. मग आता हे एखाद्या व्यक्तीने संकलित केलेल्या माहितीवर आपण आपल्या जीवनाचं, करिअरचं जे यश आपल्याला मिळवायचंय ते अवलंबून ठेवायचं का? बरं, त्यांनी संकलित केलेली माहिती खरी असेलच याचं काय शाश्वती देता येईल, किंवा ती परिपूर्ण असेल याची काय शाश्वती देता येईल. आणि म्हणून आपण चालू घडामोडीची मॅगझिन आणि पुस्तकं ही जरूर रेफर करा. पण मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला याच्यात रिझल्ट पर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचं स्वतःचं न्यूजपेपरचं प्रॉपर करंट अफेअरचं कंटेंटचं नोटीस किंवा त्याला नोट करणं हे गरजेचं आहे. यामध्ये एक मराठी पेपर ठेवा तुम्ही आणि एक इंग्रजी पेपर ठेवा, एवढं पर्याप्त आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एडिटोरियल पण कव्हर करता येईल आणि जे इम्पॉर्टंट इश्यूज असतात किंवा ज्या महत्वपूर्ण नॅशनल इंटरनॅशनल घडामोडी असतात त्याच्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला स्वतःच घेता येतील. आता पुढे आपण जातो. आता समजा आपल्याला
सगळं करतोय, आपण नियोजनात पूर्ण बसलोय, आता आपल्याला ही परीक्षा पास करायची आहे. मग आता याच्यामधलं सगळ्यात मेन ऍसेट काय, तर तुम्हाला सीसॅट काढता आलं पाहिजे. पण जीएस मध्ये ऍन एव्हरेज सगळ्यांचा स्कोअर जवळपास मागे पुढे सारखा येण्याचे चान्सेस असतात. मग अशा स्थितीमध्ये सीसॅट हा असा पेपर आहे की तो तुम्हाला जीएस पेक्षा जास्त मार्क्स देऊ शकतो. तर इथे तुम्हाला मॅथ्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी आहे, कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन हा पार्ट. आता हा आकलन पार्ट किंवा हे सगळं करताना सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वेळ पुरत नाही, अशा अडचणी असतात. आणि म्हणून ही परीक्षा पास करायची असेल तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मेन्स कम प्री जीएसचं प्लॅनिंग ठेवा. आणि साधारणतः आपली जी प्री असते ही मार्च एप्रिलला 2022ला आहे असं गृहीत धरून तुम्ही फेब्रुवारीच्या अगोदर 3 महिने किंवा 4 महिने सीसॅटचा डेडिकेटेडली व्यवस्थित अभ्यास सुरू केला पाहिजे. मग काय, तर याचे प्रिव्हियस इयर पेपर्स आपण सॉल्व्ह केले पाहिजे. आयोगाचे बरेचसे पेपर आहेत. आता 2012 पासून सीसॅट आपल्याकडे लागू झालं तेव्हापासूनचे सगळे प्रिलिमचे पेपर आहेत. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला PSI STI ASO मेन्स मध्ये सुद्धा, प्रिलिम्स मध्ये सुद्धा, सॉरी PSI STI ASO आकलनाचा पार्ट थोडा नाही, याच्यामध्ये राज्यसेवा मेन्स मध्ये सुद्धा आहे. तर त्याचे पेपर सुद्धा तुम्हाला घेता येऊ शकतात. थोडक्यात जिथे आता गरजेचं नाही सीसॅटचा पेपर म्हणजे काय राज्यसेवेचाच असला पाहिजे असं गरजेचं नाही, जिथे तुम्हाला पॅसेज सोडवायला मिळत आहेत, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, डाटा इंटरप्रिटेशन आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी आहे, डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरं, 7, 8, 10 महिने झाल्यावर अभ्यास झाला नाही झाला, कसं होईल, काय होईल, अशा अनेक प्रश्न डोक्यात असतात. अशा वेळेला दर्जेदार MCQ सोडवा. आता मी पॉलिटीचं तुम्हाला एक M लक्ष्मीकांत सांगतो. तर याच्यात यांचं जे पॉलिटीचं ऑब्जेक्टिव्ह आहे ते फार चांगलं आहे, ते तुम्ही घेऊ शकता. किंवा इतर मॉड्यूल्स आहेत, आकार फाउंडेशनचे, आकार पब्लिकेशनचे, राज्यसेवेचे कंबाईनचे मॉड्यूल्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, त्याचे बुक्स आहेत, ते सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता. तर आपलं पहिलं ऑब्जेक्ट काय, तर पूर्व परीक्षा पास करा. यासाठी पूर्व मुख्य परीक्षेचा जीएस आपला कव्हर झाला पाहिजे आणि सीसॅट वर जास्त भर असला पाहिजे. ही स्ट्रॅटेजी जर आपली असेल तर आपल्यासोबत बसणारा आज नायब तहसीलदार आहे पण डेप्युटी कलेक्टर साठी तयारी करतोय असा पोस्ट होल्डर, मागच्या वर्षी इंटरव्ह्यू दिला पण रिक्रूट नाही झाला असा इंटरव्ह्यूला गेलेला कॅन्डिडेट, मागच्या वर्षी प्री पास झाला व मेन्स लिहिली, तेवढा स्कोअर न येत आल्यामुळे इंटरव्ह्यूला न जाऊ शकलेला म्हणजे मेन्स लिहिलेला, त्या सर्वांना कॉम्पीट करण्याची कॉम्पिटन्सी आपण स्वतःमध्ये डेव्हलप करू शकतो जर पूर्व व मुख्य परीक्षेचं जीएस आणि सीसॅट आपलं तयार करू शकलो तर. आता अभ्यास करताना 100% फोकस स्टडी करायचा आहे, नाहीतर मग आपण सकाळी 7ला आलो, रात्री 12ला घरी चाललो, मग त्याच्यामध्ये अर्धा तास 1 तास चहाला जातोय, 2 तास जेवायला गेला तिकडे गप्पा मारण्यात जातात, 3-4 तास एखादी माहिती बघायची होती पुस्तकात मिळाली नाही म्हणून गुगलवर गेला, तिथून फेसबुकला गेला, टेलिग्रामला गेला, व्हॉट्सअपला गेला, इंस्टाग्रामला गेला आणि 2-4 दिवस तिकडच फरार राहिला, याला काही अर्थ नाही. त्यामुळं जो काही अभ्यास करायचा तो क्वालिटी स्टडी असला पाहिजे. क्वालिटी स्टडी असेल 5, 6, 7 तासाचा जरी असेल तर आपल्याला इथे व्यवस्थित रिझल्ट मिळू शकतो. कारण या एकूण प्रक्रियेतलं सगळ्यात महत्वाचं ऍसेट जर आपल्या जीवनातलं काही असेल प्रिपरेशन मधलं तर ते आहे टाइम. जसं टाइम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी असं जे म्हटलं जातं, त्याचा प्रत्यय तुम्हाला जशी जशी एक्झाम जवळ येईल आणि जसं जसं तुमचा सिलेबस कंप्लीट होत नाहीये तुमच्या लक्षात येईल, तेव्हा येणारं फ्रस्ट्रेशन असेल, तेव्हा येणारी अस्वस्थता असेल, ही तुमच्यापैकी कुणाला येऊ नये आणि म्हणूनच आत्तापासून नियोजनाने आपण सगळ्यांनी अभ्यासाला लागलं पाहिजे. ओके, सो फायनली टाइम इज ॲसेट आणि म्हणून प्लॅनिंग अँड टाइम या 2 गोष्टीचा रिस्पेक्ट आपण प्रत्येकाने केला पाहिजे, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर आता इथपर्यंत आपण आलो आणि आता आपण थोडा आणखी स्पीड पकडणार आहोत. हे आपल्याला समजून घेत असताना आता आपल्याकडे प्रिलिमची जी एक्झाम आहे त्याच्या बुक लिस्टवर आपण आलोय. प्रिलिम्स एक्झाम जी आपली Don't forget to subscribe to our channel
and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation.